अ, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी अविनाश पाटील, मुंबई पोलीस. मित्रांनो बघा, ही आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. ज्यांनी मुंबई सिटीला फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. तुम्ही बघितलं असेलच 1062 जागेंची वाढ झालेली आहे. तुम्ही तो परिपत्रक बघितला सुद्धा असेल. त्याच्यानंतर ते जागांचा वाढीचा जो तक्ता आहे तो सुद्धा तुम्ही बघितला असेल. मागे जागा होत्या आपल्या 2459. त्याच्यामध्ये 1062 जागा अशा प्लस होऊन 3651 प्लस अशा काहीतरी आसपास जागा आहेत, बरोबर. तर बघा, मुंबईमध्ये जे फॉर्म भरलेले आहेत त्यांना ही एक खूप आनंदाची बातमी आहे. कसं आहे, कॉम्पिटिशन तुमची डायरेक्टली कमी झालेली आहे, कारण की फॉर्म भरल्यानंतर तुमच्या या जागा वाढल्यात. म्हणजे फॉर्मचं काही जेवढे फॉर्म आहेत तेवढेच आहेत, पण तुमच्या या जागेमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप असा सपोर्ट भेटणार आहे बघा. आणि ज्याच्यानंतर मागच्या भरतीमध्ये जे 1 मार्काने किंवा 2 मार्काने 3 मार्काने जे वेटिंगवर राहिले होते त्यांच्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे. बघा, तुम्हाला जे वेटिंगला होते त्या सर्व विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे. बघा, मी पण काही एवढं मोठं नाहीये, तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे. फक्त आपला एकच उद्देश आहे का तुम्हाला आपल्या जी पोरं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचवणं, एवढंच माझं काम आहे. बाकी कोणताही उद्देश नाहीये. मागच्या वर्षी जे पोरं 2 किंवा 3 मार्काने वेटिंगला राहिलेत त्यांनी डोक्याला काही ताण घेऊ नका, काही डिस्टर्ब होऊ नका. यावर्षी तुम्ही 100% सिलेक्ट होतील. पण कधी, जर तुम्ही जे तुमची रुटीन आहे ती व्यवस्थित जर टिकवून ठेवली असेल, ते म्हणतात ना संयम, जर संयम असेल तर तुम्हाला 100% ती तुमचा जो ध्येय आहे तो तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजेच आता बघा, तुम्ही मागच्या वर्षी राहिलात, तुम्हाला भरपूर असा अनुभव आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही अनुभवाचे खिलाडी आहेत सर्वजण. तुमचं ग्राउंड असेल, ग्राउंड तुमचं 43 पर्यंत, कमीत कमी 43-40 पर्यंत ठेवा. त्याच्यानंतर अभ्यास, अभ्यास तुमचा आहेच, बरोबर. अभ्यासामध्ये अजून ग्रो करा, जेणेकरून तुम्हाला या भरतीच्या तुम्हाला ओपनच्या मिनिटमध्येच बसायचं एवढं अनुमान काढा. त्याच्यानंतर जे खरोखर ग्राउंडला थोडेसे वीक आहेत त्यांनी पण थोडंसं ग्राउंडचा स्कोर वाढवा. आणि ज्यांची पहिली भरती आहे, बघा मुंबईला काही नवीन मुले असतात त्यांची संख्या जास्त असते मुंबईला फॉर्म भरणाऱ्यांची. त्या नवीन मुलांना सर्वांना मला एकच सांगायचं आहे का बघा, तुमची पहिली भरती असू द्या, काही टेन्शन घेऊ नका. बघा, लागोपाठ ही तिसरी भरती आहे. तुम्ही बघितलं असेल 2022-23ला 18,000 जागा होत्या. त्याच्यानंतर आम्ही जो सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये 17,000 जागा, आणि आता 15,000 जागा होत्या त्याच्यामध्ये 1062 जागा प्लस झालेत. अशी तुमची टोटल तिसरी भरती आहे, बरोबर. जर तुम्ही आतापासून प्रामाणिकपणे अभ्यास केलं, ग्राउंड केलं, जास्तीत जास्त लक्ष दिलं, तर तुम्हाला या भरतीमध्ये सिलेक्ट होण्यापासून कोणीही तुम्हाला अडवणार नाहीये. तुमची पहिली भरती असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुम्ही तुमची मेहनत घ्या, व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे अभ्यास करा. कोणतेही सण येतील, उत्सव येतील, ते येत राहतील, जात राहतील, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. फक्त तुमचा जो ध्येय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, तुम्ही मुंबईला फॉर्म भरलाय, तुम्ही अभ्यास कसं करायचं, ग्राउंड कसं करायचं, याच्यामध्ये मी मागे पण व्हिडिओ बनवली होती. तरी पण या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट सांगणार आहे तुम्हाला. बघा, तुमचं प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. दिवसाला तुम्ही कमीत कमी 3 ते 4 प्रश्नपत्रिका सोडवा. तुमचा अभ्यास पूर्णपणे रिकव्हर होतो. तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्याला रिव्हिजन करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. तुम्हाला जो टॉपिक हार्ड जातो त्याला जास्तीत जास्त सुधारा. म्हणजेच तुम्हाला कसं, रिव्हिजन झालं तर तुमची कोणतेही तुमचा ऑप्शनमध्ये कधी चुकी होणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज याच्याकडे जास्तीत जास्त भर द्या. तुम्ही बघितलं असेल, मी याच्यावर व्हिडिओ बघितली होती, मागे बनवली होती. जीकेच्या आपण मागच्या दोन्ही भरतीमध्ये बघितलं असेल तर जीकेची संख्या जास्त आहे. म्हणजे जीके तुमचं स्ट्रॉंग ठेवा. आणि मागच्या वर्षीचं पॅटर्न सोपं होतं. मुंबई असा एकमेव जिल्हा आहे का त्याचा पॅटर्न कोणीही सांगू शकत नाही. कधीही काही विचारू शकतात. पण तुम्ही सर्व विषयांची तयारी ठेवा. जीके, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, त्याच्या सोबतच भूमितीचा सुद्धा अभ्यास करा. भूमितीचा अभ्यास बऱ्यापैकी मुलं करत नाहीत, म्हणून त्यांना मला सांगायचं आहे का तुम्ही तो पण अभ्यास व्यवस्थित करा. राहिला विषय मुंबईचा ग्राउंडचा, भरपूर मुलांचा मेसेज येत होतं कसं मुंबईचं ग्राउंड कुठे होईल. बघा मुलांनो, ग्राउंडची अपडेट आली नाहीये, पण माझा एक तुम्हाला अंदाज सांगतो. कारण की 2022-23ला मरोळ आणि कलिना येथे मुंबईचं ग्राउंड झालं होतं, आणि मागच्या वर्षी घाटकोपरला झालं होतं. तर मरोळला तर यावर्षी 100% ग्राउंड होणार नाही, कारण की जो ग्राउंड होता त्याच्यावर काहीतरी टॉवरचं काम चालू आहे, म्हणजे तिथे तर मरोळला होणार नाही. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठला होईल, मला असं कदाचित वाटत नाहीये. मागच्या वर्षी घाटकोपरला झालं होतं तिथेच होईल असं मला वाटतंय. कारण की तिथे कसं कोणतीही तकलीफ नाहीये, एकदम व्यवस्थितपणे ग्राउंड घेता येतो. ग्राउंडला सिंथेटिक ग्राउंड असल्यावर धूळ वगैरे उडायचा काही प्रश्नच येत नाहीये. मग जर मला अपडेट आली ऑफिशियली तर मी तुमच्यापर्यंत 100% पोहोचवेन. मी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण व्हॉट्सअपवर ग्रुप केलेला आहे. मुलांचा एक ग्रुप आहे आणि मुलींचा असा वेगवेगळा ग्रुप बनवलेला आहे. त्याच्या ग्रुपमध्ये आपण फक्त पोलीस भरतीविषयी
तुम्हाला कोणती अपडेट आली किंवा काय माहिती पाहिजे असेल फक्त त्या ग्रुपवर टाकत असतो. जर तुम्ही जॉईन नसतील तर त्या ग्रुपवर जॉईन व्हा. तुम्हाला त्या ग्रुपचा 100% फायदा होईल. बघा मित्रांनो, अजून मुंबई पोलीस भरती यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप सपोर्ट भेटलेला आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, व्यवस्थितपणे ग्राउंड करा, डाएट वगैरे व्यवस्थित घ्या, कोणतीही दुखापत करू नका. तुम्हाला येणाऱ्या या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, ग्राउंड कधी होतील त्याचा विचार करू नका. जर भरती पडली आहे तर प्रोसेस 100% होणार आहे. याला त्याला विचारून वेळ वाया घालवू नका, ग्राउंड कधी होईल. तुम्हाला सर्वांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक. ग्राउंड जसं तुमचं शेड्यूल चालू आहे तसं व्यवस्थितपणे ठेवा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. मग मी त्याच्यावर काही जर असेल तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. चला मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.